नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला आभा तेजसला हाका मारत येते, दादा दादा कुठे गेला हा. तोपर्यंत दादा म्हणजेच तेजस वरनं खाली येतो आणि म्हणतोय, का गं काय झालं, काय शोधतेस. तर आभा सांगते की मानसी वहिनींना नोकरी मिळाली, तिला इंटरव्ह्यूचा फोन आला होता, ऑफर आली तिला. तर लगेच तेजस म्हणतो की मानसी वहिनी. तर आबा म्हणते की हो, अरे मग ती आता तुझी साथ द्यायला तुझी मैत्रीण म्हणून घरात आली आहे ना. तर तेजस इथे म्हणतो मैत्रीण म्हणायला सांगितलं होतं. मग आबा म्हणते मग काय मी तिला काय ताई म्हणू. तर तो विचार करतो की ताई नको नको, तू ना बाई म्हण असं म्हणतो आणि मग तो हसायला लागतो आणि सगळे ते जोक करतात. तर आबा सांगते की तिला नोकरी करायची आहे तर करू दे. तर तेजस म्हणतो अगं ती त्यांच्या मनानुसार नाही, गायत्री वहिनीने उचकवले म्हणून ती इथे नोकरी करते. तर आबा म्हणते की आता तर करूच देत, गायत्री वहिनीला कळू देत की तिच्या जोडीला तोडीस तोड इथे कोणीतरी आलेलंच आहे असं म्हणते आणि इथे निघून जाते. आणि मग इकडे तेजस म्हणतो की मलम चांगलंच उपायदार म्हणजे फायदेशीर ठरलं, हरकत नाही पुन्हा पुन्हा वापरायला, लगेच मानसी वहिनी झाली असं म्हणून तो इथे स्वतःशीच हसतो. आणि आबा मात्र खुश आहे की आता गायत्रीच्या तोडीसोड इथे कोणीतरी इथे मिळते. तर इकडे काका म्हणजेच इकडे तेजसचे बाबा आपट्याची पानं जी काही आहेत ती काढून ठेवत आहेत. मग आई येतात आणि विचारत आहेत की तुम्ही काय करताय हे. तर तात्या म्हणतात की आता लहान मुलं येतील ना संध्याकाळी, मग संध्याकाळी गडबड व्हायला नको म्हणून मी आत्ताच इथे ही पानं काढून ठेवतो आहे. आणि मग नैवेद्य झाला का. तर इथे आई सांगतात की यावेळेला ना आभा श्रीखंड करते. मग अगं खरं तिला जमणार आहे का असं तात्या इथे विचारतात. तोपर्यंत ते मानसीनं एंट्री घेतली आणि मानसी सांगते की जमलं आहे. तर मग ती म्हणते की नाही श्रीखंड करून झालं आहे. आणि मग ती सोनं देण्यासाठी आपट्याचं पाणी ते पुढे करते. तर ते कोणी घ्यायला तयार नसतं. मग ती म्हणते आता संध्याकाळी लहान मुलं येतील द्यायला, तर त्यांच्यातलीच मी एक लहान मुलगी आहे असं समजून माझ्याकडनं सोनं घ्या. आणि तोपर्यंत ते तात्या काय म्हणतात माहिती आहे का, लहान मुलं खरं विश्वासघात करत नाहीत. मग लगेच इथे आई पण म्हणतात बरोबर आहे तुमचं, आणि सोनं न घेता ते इथे निघून जात असतात. पण तरीसुद्धा मानसी इथे हात पुढे करते आणि ती सोनं देते. त्या पण तिथलं सोनं घेतात आणि देतात एकमेकांना. आणि मग नंतर आशीर्वाद देताना तात्या म्हणतात तरी सोन्यासारखी राहा म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मी आले नैवेद्य वाढून येते असं म्हणून आई निघून जात असतात. तर तोपर्यंत मानसी त्यांना थांबवते आणि म्हणते की मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी, मला परवानगी हवी आहे. तर इथे दोघांना समजत नाही की नेमकं काय चाललं आहे ते. तर परवानगी कशासाठी हवी आहे वगैरे विचारतात. मग ती म्हणते की मला इथे नोकरीची संधी आली, मला नोकरी करण्याची ऑफर आली आहे आणि मला ही नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलवलं, तर मी जाऊ का असं म्हणून विचारते ती. आणि मग ते म्हणतात की विचारायचं ठरवतेस की विचारायचं नाटक करतेस की तुझं आधीच ठरले की तुला ही नोकरीला जायचं आहे. तर मानसी इथे म्हणते की नाही मी खरोखर तुम्हाला विचारायला आले. कसं आहे ना, माझे बाबा असते तर मी त्यांना विचारलं असतं आणि बाबांकडे विचारून झाल्यानंतर ते तर मी आईकडे गेले असते. पण आता दोघंही माझ्याजवळ नाही आहेत आणि तुम्हीच माझे आई बाबा आहात असं म्हणते. आणि इकडे सुमन म्हणजेच तेजसची आई इथे इमोशनल झाले बरं का. वातावरण 2 मिनटासाठी खरंच इथे इमोशनल झालं आहे. आणि मग इकडे तात्या म्हणतात की गायत्रीनं तुला या घरात घेतलं आहे आणि तुमचं हे जे काही नाटक चाललं आहे परवानगीचं विचारायचं, तर ते नाटकामध्ये आमची भूमिका काय आहे ते पण सांगून टाका, म्हणजे तसं आम्हाला इथे वागता येईल, तुमच्या होला हो करता येईल. तर मानसी इथे खरंच आजीजींना सांगते की मी खरंच तुम्हाला इथे विचारायला आले. आणि ती पण इथे रडते बरं का प्रेक्षकांनो, तिला खरंच इथे वाईट वाटतं. आणि ती म्हणते की आई बाबा असते तर मी त्यांना विचारलं असतं, पण दोघंही नाही आहेत माझ्याजवळ, तर मी इथे तुम्हाला विचारायला आली आणि खरंच मला परवानगी हवी आहे असं म्हणते. आणि मग इकडे आईंकडे बघितल्यावर आई म्हणतात की माझं काही नाही, या घरातले सगळे निर्णय जे काही आहेत ते हे आणि गायत्री दोघं मिळून घेतात, तर तू त्यांनाच इथे विचार. तर तात्या काही बोलत नाहीत. आणि इकडे मग त्यांची परवानगी असल्यातच जमा आहे, कारण ते म्हणतात आता तुम्ही ठरवलं आहे सगळं तर त्याला मी काय बोलू असं म्हणतात इथे. आणि आई तात्या निघून जातात आणि आई पण इथे बाहेर निघून जातात. पण वातावरण थोडंसं इमोशनल झालं आहे बरं का. असं वाटत होतं ते की जाऊन मिठीत एकमेकांच्या रडतील किंवा मन मोकळं करतील, आधार देतील एकमेकींना ह्या दोघी. पण दोघीजणी इथे एकमेकींना काही आधार देत नाही आहेत, त्या एकट्याच इथे रडत बाहेर आल्यात. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो मानसी कुणाकडे गेली असेल, तर मानसी ते गायत्रीकडे गेली आणि गायत्रीला सांगते की मला नोकरीची इथे ऑफर आली आणि मला नोकरी करायची परवानगी द्या. तर इकडे गायत्री म्हणते की चला शेवटी तुला फुकट खाण्याचं म्हणजे जे काही फुकट खायला लागत होतं तर ते खाऊ नये याचं महत्त्व कळलं आहे आणि तुझा नवरा नाही, निदान तू तरी इथे नोकरी कर असं म्हणून दिली परवानगी असं म्हणतात. आणि मग मानसी जात असते. तर तेवढ्यात त्या तिला इथे थांबवतात आणि म्हणतात नोकरी करायची परवानगी दिली याचा अर्थ असा नाही की घरातली कामं कमी झाली पाहिजेत किंवा
घराकडे दुर्लक्ष झालं पाहिजेत, कारण या घरातल्याने अजून तुला सून म्हणून स्वीकारलं नाही आहे, पण तरीसुद्धा घरातली कामं झाली पाहिजेत. मग इथे बघा, एकीकडे घरातली सून म्हणून तुला आम्ही स्वीकारलं नाही असं पण सांगते आणि घरातली कामं पण करायला सांगते. जी काही सुनेचं कर्तव्य आहे किंवा जे काही ते नोकरी आणि दोन्ही तुला जमेल का? तर गायत्रीला इथे मानसी म्हणते की मला दोन्ही जमवायचा मी नक्की प्रयत्न करीन. तुम्ही जसं इथे घरातल्या सगळ्यांची काळजी घेता, त्यांची जबाबदारी घेता, तसं मी इथे करायचा प्रयत्न करीन, नक्की वागीन इथे. तर गायत्री म्हणते का माझा मान तुला मिळवायचा आहे? तर मानसी म्हणते नाही वहिनी, तसं काही नाही. तर लगेच मानसीला गायत्री ओरडते आणि म्हणते फुकटची नाती जोडायला जायचं नाही आहे एवढ्यात, आणि जेव्हा तुला हे सगळं घर नोकरी सांभाळायचं होणार नाही किंवा तुला त्रास व्हायला लागेल तेव्हा गपचूप इथे बॅग भरायची आणि निघून जायचं, असं म्हणून इथे मानसीला सांगते गायत्री, आणि नोकरी करायला जातो म्हणून सांगते. तर मानसी इथे देवाजवळ बसले, देवाला दिवा लावते आणि म्हणते की बाबा मला असं नोकरीची संधी आली आहे. मला माहिती आहे तू मला नोकरी केलेली मी आवडणार नाही, पण तरीसुद्धा या परिस्थितीत मी जर हातावर हात ठेवून शांत बसले तर तसंही तुम्हाला इथे पटणार नाही. त्यामुळे मी ह्या नोकरी करण्याचा इथे निर्णय घेतला आहे आणि तुम्ही पण माझ्या पाठीमागे उभं राहा, असं म्हणून इथे देवाला सांगते की माझ्या पाठीमागे तू उभं राहा. देवाची इथे प्रार्थना करते, देवाला म्हणते की माझ्या पाठीशी उभी राहा. आणि बाबांना दोन्ही गोष्टी आवडल्या नसत्या, की म्हणजे मी या आत्ताच्या या परिस्थितीमध्ये हातावर हात ठेवून बसलेली सुद्धा त्यांना इथे आवडलं नसतं. त्यामुळेच मी हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि सगळे तुम्ही माझ्या पाठीशी राहा, आणि इथे आशीर्वाद मागते, प्रार्थना करते देवाची. तर इकडे गायत्रीनं आता फोन लावला आहे रणजितला, कारण ती म्हणते की सावस तुमचं अडकलं आहे बरं का. मग इकडे रणजित म्हणतो म्हणजे मानसी नोकरीला तयार झाली? तर हो सावस तुमच्याकडे यायला निघालं आहे असं इथे गायत्री सांगते. आणि मग गायत्री पुढं काय म्हणते माहिती आहे का रणजितला, मला माहिती आहे तुमचं मानसीवर अजूनही खूप प्रेम आहे, पण ते प्रेम तुमचं जे काही आहे ना तिथे उतू जाऊ देऊ नका, तुम्ही तिच्या पुढे तिथे येऊ नका, असं इथे गायत्री रणजितला सांगते. आणि तुमचा हा जो काही कॉन्फिडन्स आहे ना तो तुमचा ओव्हर होऊ देऊ नका, एवढं मात्र काळजी करा. आणि जो काही इंटरव्ह्यू होईल किंवा जी काही नोकरी होईल तर त्यामध्ये त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही तिच्या पुढ्यात अजिबात यायचं नाही आहे, असं इथे गायत्री रणजितला सांगते. रणजित प्रेक्षकांनो हा एक इथे ट्विस्ट दिला आहे बरं का. कालपर्यंत वाटत होतं की रणजितच मानसीला इथे इंटरव्ह्यू घेईल किंवा मानसीचा इंटरव्ह्यू घेईल आणि नोकरी देईल, पण तसं काही होणार नाही आहे. रणजित पिक्चरमध्ये कुठेच येणार नाही आहे बहुतेक, आणि त्यामुळं गायत्री आणि रणजितचा हा नवीनच एक वेगळा खेळ खेळतायत ती दोघं जणं. बघू या खेळाचे परिणाम आता काय होत आहेत. तर आता मानसी निघाली आहे जॉबला इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि ती तेजसला इथे शोधते, हाक मारते, राष्ट्रहित राष्ट्रहित कुठे गेले हे? ऐनवेळी कुठेही न सांगता इकडे गायब होतात, आणि कुठे गेले असतील? जाऊ दे, मला आत्ता उशीरच होतोय, मी काही ते थांबत नाही. नोकरी मिळाल्यानंतर नोकरी मिळाली, जॉब मिळाला अशी गुड न्यूजच त्यांना देईन मी ते. आणि ती इकडे म्हणते की मी ते आता जाते, आणि ती काही ते तेजसला परत हाका मारत नाही आणि नोकरीची चांगली बातमीच मी ते देईन असं म्हणते. आणि इकडे चालायला बाहेर पडते जॉबच्या इंटरव्ह्यू ठिकाणी जायला. तोपर्यंत इकडे कर्कश हॉर्न वाजवत तेजसनं एंट्री घेतली आणि ती म्हणते, मानसी तेजसला म्हणते की तुम्ही अशीच गाडी चालवता का हो नेहमी? तर वाजत गाजत आणि केवढ्या मोठ्याने तुम्ही हॉर्न वाजवतायत? तर तेजस म्हणतो आमची एंट्री अशी वाजत गाजतच झाली पाहिजे आणि मी अशीच गाडी चालवतो. आणि मग इथे ती म्हणते की मी तुम्हाला इथे शोधत होते, तुम्ही कुठे गेला होतात? तर तेजस काही बोलत नाही. आणि मग इकडे मानसी म्हणते की मी इंटरव्ह्यूला जायला निघाली आहे. मग तेजस म्हणतो तुमचं पक्कं ठरलं आहे ना? तर ती म्हणते की हो माझं ठरलं आहे. नाही तुम्ही गायत्री वहिनींचा विचार करून ते जे काही बोलले आहे विचार करून तुम्ही जात असाल तर तसं खरंच करू नका, काही गरज नाही आहे, मी बघून घेईन गायत्री वहिनींना. मग लगेच तेजस म्हणतो की तुम्ही काय काय बघणार आहात, काय काय करणार आहात? मी नोकरी करतो असं तेजस इथे सांगत असतो. तर त्या म्हणतात की तुम्ही काय काय करणार आहात? तर मानसीने असं म्हटल्यानंतर तेजस बघायला लागतो आणि लगेच मानसी म्हणते की अहो तुम्ही किती सगळ्या जबाबदाऱ्या घेणार आहात? तुम्ही एक काम करा, तुमचं आणि तुमच्या बाबांचं नातं कसं आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही तुमच्या बाबांच्या पुढ्यात अशी मान ताट करून काहीतरी चांगलं काम करून दाखवा. तुम्ही एखादी सरकारी नोकरी का नाही करत? मग तेजस म्हणतो ते सरकारी नोकरी? मग हो, तुम्ही अशी नोकरी करा जी नोकरी करून किंवा जे असं काम करून तुमच्या बाबांसमोर तुम्ही ताठमानेनं जाऊ शकता. आणि जे काही पैसे कमवायचे थोडेफार पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण तुम्ही काम चांगलं करून दाखवा असं इथे तेजसला मानसी सांगते. आणि जे काही पैसे कमवायचे आहेत ना ते मी कमवीन आणि ही आपली पार्टनरशिप आहे ती नक्की इथे वर्क होणार, द्या मला वचन, असं म्हणून इकडे तेजसच्या समोर इकडे
इकडे मानसी हात पुढे करते आणि वचन मागते की तुम्ही नक्की काहीतरी चांगलं करून दाखवाल असं, आणि तुम्ही ऐकणार नाही आहेत ना असं म्हणून इकडे तेजस तिला इथे वचन देतो. आणि प्रेक्षकांनो, 2 जणं निघाली आहेत बरं का इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जायला, आणि इथे प्रभुनिवास दाखवला आहे. गायत्री तयार होते आतमध्ये, आणि अर्थातच कोण गेले तिच्याजवळ, तर छाया गेली. आणि ती म्हणते, ताई तू मानसीला नोकरी करण्याची परवानगी का दिलीस? म्हणजे घरात घेतलंस तेवढं ठीक होतं, आणि आता तू डायरेक्ट इथे नोकरी करायची परवानगी दिलीस तिला? अगं मग घरातली कामं कोण करणार? तर छायाला गायत्री म्हणते, त्यासाठी आपली आई आहेत ना, आणि त्यांच्याकडून जर नाहीच झालं तर तुला आता थोडी जबाबदारी घ्यावी लागेल बरं का छाया, असं म्हणून गायत्री ते छायाला सांगते. पण छाया इथे म्हणते की तू तिला नोकरी करायची परवानगी दिलीसच का आधी मुळात? तर इकडे गायत्री म्हणते की का दिली याचं कारण मी तुला सांगणार नाही आहे, पण त्याच्यात माझाच फायदा आहे आणि म्हणूनच मी इथे तिला नोकरी करायची परवानगी दिली आहे. आणि ते गायत्री म्हणते छायाला, तू तुझं डोकं ना जास्त वापरू नकोस इथे, तू जी ताई आहे की नाही मी, तर तू माझ्या एवढं डोकं लावायला जाऊ नकोस, म्हणून डायरेक्ट तिच्या इथे बुद्धीचा अपमानच करते ती. आणि छाया पण आधी हा म्हणते, आणि मग नंतर इकडे डोळे मोठे करून बघते. तर गायत्री म्हणते की आता तू जर अशी जबाबदारी घे मध्ये मध्ये, तर तेवढीच तुला मदत होईल, आणि तुझं जे डोकं आहे ना ते जास्त वापरू नको, मी करते ते योग्यच करते. मी मानसीला इथे नोकरीला पाठवलं आहे, त्यामध्ये माझाच इथे फायदा होणार आहे, आणि त्या बेड्या आहेत, ती नोकरी नाही आहे तर त्या बेड्या आहेत असं ती एकदम सांगते गायत्री छायाला. आणि छाया मात्र हो करत इथे गप्प बसते, आणि गायत्री निघून जाते, गुड डे म्हणते छायाला, आणि आपल्या कामाला इथे निघून जाते. आणि छाया मात्र विचारात पडले की नेमकं ताईनं असं का सांगितलं आणि काय ताईनं केलं आहे, हा विचार इथे छाया करते. आता छायाच्या डोक्यात काय प्रकाश पडतो का बघूया. तर इकडे मानसीला तेजस वाटेतच थांबवतो. मानसी म्हणते, तुम्ही अर्ध्या रस्त्यातच मला थांबवणार आहात का? इथे का थांबलोय आपण? आणि चहाची गाडी दिसल्यानंतर म्हणते की आत्ता चहा नको, इंटरव्ह्यूला उशीर होतोय, इंटरव्ह्यू देऊया आणि मग काय तो चहा पिऊया. तरीसुद्धा तेजस इथे तिचं काही ऐकत नाही. आणि तुम्ही डोळे मिटा बघू आधी, किती बडबड करताय, जरा शांत बसा, डोळे मिटा, आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही त्या, असं सांगतो तो. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी साखर घेतो त्या डब्यातली आणि तिच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो की आता डोळे उघडा. तर इकडे मानसी म्हणते की असं का? तर तेजस म्हणतो की नोकरीच्या इंटरव्ह्यूला जात आहे, जॉबच्या इंटरव्ह्यूला जात आहे तुम्ही, तर दही साखर किंवा गोड काहीतरी हातावर ठेवायचं असतं. तुम्ही आत्ता ही साखर घ्या, दही या काकांकडे नाही आहे, त्यांना मी दही लावायला सांगतो, तोपर्यंत तुम्ही साखर खावा आणि इंटरव्ह्यू देऊन या. तोपर्यंत इकडे मानसी एकदम डोळ्यात पाणी येतं आणि रडायला लागते ती. तर तेजस म्हणतो, का साखर तिखट होती का? काय हो काका, नवीन साखर दिलीत का? तर तेजसला असं विचारल्यानंतर मानसी ते हसायला लागते आणि म्हणते की नाही, आईची आणि निधीची आठवण आली. मग तेजस म्हणतो की बघा, तुम्हाला त्यांची आठवण येते ना, तुम्हाला सांगतोय की तुम्ही हे नातं स्वीकारू नका, तुम्हाला अजूनही वेळ आहे आणि तुम्ही जा परत, असं तो तेजस मानसीला सांगतो. तर मानसी म्हणते की नाही, आईनं जे काही पत्रात लिहिलं होतं ना तसंच मी इथे वागून दाखवणार. जोपर्यंत तुमच्या घरातल्यांची मी मनं जिंकत नाही तोपर्यंत आई माझ्याशी इथे बोलणार नाही, आणि ज्या वेळेला मी तुमच्या घरातल्यांची मनं जिंकीन, सगळ्यांशी नातं जोडीन, त्यावेळेला आई माझ्याशी बोलेल आणि मग आपण एकत्र असू, असं ती इथे परत सांगते. आणि तेजस मग नंतर इथे जोक करतो, साखर तिखट होती का वगैरे, आणि मग त्याच्यानंतर म्हणतो की रुमाल, ह्या डोळे पुसायला रुमाल दिलेला असतो, आणि नंतर तो रुमाल मानसी जेव्हा पर्समध्ये ठेवते आणि चोर 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 म्हणून इथे तेजस ओरडायला लागतो. आधी काहीतरी चोरतो आणि आता तुम्ही रुमाल चोर झालाय. आणि मग ही चेष्टा मस्करी बघून ना इकडे मानसी जराशी हसते, आणि तुम्ही काही काय बोलता, तर तुम्ही काही काय बोलता त्याच्यामुळे इथे व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावर हसू आलंय ना, असं इकडे तेजस सांगतो. आणि ह्या दोघांना हसताना वगैरे बघून इकडे रणजित आलाय पाठीमागे, आणि रणजित मानसीला इथे बघतोय, ती हसते वगैरे, आणि ते तो म्हणजे स्टेअर करतोय त्या दोघांना. आता तो एकदम पुढे आलाय त्यांच्या, आणि असंच तुम्ही हसत राहा असं तेजस मानसीला सांगत असतो. तेवढ्यात रणजित पुढे येतो, आणि रणजितला बघून इकडे मानसी लांब जाऊन उभी राहते. रणजित सांगतो एक स्पेशल द्या म्हणून. मग लगेच तुम्हाला पाहिजे का असं रणजित विचारतो. तर तेजस म्हणतो की नाही, आम्हाला उशीर होतो, यांचा इंटरव्ह्यू आहे तर यांना सोडायला जायचं आहे असं म्हणून सांगतो. आणि ते मानसी इथे जाऊन उभी राहते लांब. तेजस फक्त रणजितशी बोलत असतो, आणि मानसी म्हणते एकदम मला उशीर होतोय तेजस, आणि ती पुढे येते. आणि त्याच्यानंतर इकडे तेजस मानसीजवळ जातो आणि म्हणतो की मी तुम्हाला सांगायचं विसरलो की यांची भेट झाली होती आणि त्यांच्या मनात आपल्या लग्नाबद्दल काही राग वगैरे नाही आहे. तर मानसी म्हणते मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही आहे आता, आणि मला उशीर होतोय. मग लगेच तेजस इथे सांगतो की त्यांनी ना ॲक्च्युली मैत्रीचा हात इथे आपल्या पुढे केला होता. तर तेजसला मानसी इथे म्हणते
की म्हणजे त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला तर मला काही इंटरेस्ट नाही आणि तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला आहे का? अच्छा, म्हणजे इथे थांबणं, तुम्ही ते माझ्या हातावर साखर देणं, हा सगळा तुमचा डाव आहे का? म्हणजे तुम्हीच इथे त्यांना बोलवलं आहे का? तर तेजस सांगतो, नाही, आता मी त्यांना बोलावलं नाही आहे, हा खरंच योगायोग आहे, माझ्यावर खरंच विश्वास ठेवा, समजून घ्या मला, शपथ घेऊन सांगतो असं म्हणून तेजस इथे सांगत असतो. तेवढ्यात रणजित इथे मागणं म्हणतो, त्यांचा विश्वास बसणार नाही आहे तर कशाला, म्हणजे माझ्यामुळं तुमच्यात भांडणं व्हायला नकोत असं म्हणून तो इथे म्हणतो. तर मानसी तेजसवर ओरडते आणि म्हणते की माझा इंटरव्ह्यू आहे, मला उशीर होतोय, तेजस तुम्ही येणार आहात का नाही का, माझी मी जाऊ, असं ती धमकी देते. आणि तेजस म्हणतो की थांबा थांबा मी येतो, शांत व्हा असं म्हणून सांगतो. आणि मग तो रणजितजवळ जातो आणि म्हणतो, काय आहे ना, त्यांचा आज इंटरव्ह्यू आहे तर उशीर होतोय, आपण नंतर बोलूया, मी भेटतो तुम्हाला नंतर इथे. तर रणजित म्हणतो, त्यांना बेस्ट लक सांगा, माझ्याकडून ते बेस्ट लक घेणार नाहीत ना, त्या तर तुम्ही त्यांना माझ्याकडून ते बेस्ट लक द्या असं म्हणून रणजित इथे तेजसला सांगतो. या दोघांची भांडणं बघताना जरा मजा वाटत होती, पण ही भांडणं त्या रणजितमुळे व्हायला नकोत. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता रणजित इथे मानसीच्या समोरच येणार नाही आहे, म्हणजे नोकरी त्यानं दिली आहे किंवा ही ऑफिस त्याचं आहे वगैरे असं काही दाखवणार नाही आहे, त्यामुळे बघू पुढे काय काय होतं ते. शेवटी तेजसला इथे मानसी परत ओरडते, मला उशीर होतोय म्हणून सांगते. मग मानसी आणि तेजस दोघंजण इथे गाडीवरून जायला निघतात आणि ते जेव्हा जात असतात तेव्हा मानसी तेजसच्या खांद्यावर इथे हात ठेवते आणि रणजित त्यांच्याकडे इथे एकटक बघत राहतो. आता बघू पुढे काय काय होणार आहे, रणजित नेमकं काय करतो या दोघांच्या नात्यात किंवा तेजसला आणखीन त्रास देण्यासाठी, आणि तेजस तो मानसीनं सुचवलेला जो काही पर्याय आहे सरकारी नोकरीचा त्यावर विचार करेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो. तर इथे आता उद्याच्या भागात आपल्याला असं दिसतंय की इथे मानसी ज्या काही इंटरव्ह्यूला गेली होती त्यामुळे तिला तो इथे जॉब मिळाला आहे आणि ती खुशीत येऊन सांगते घरात सगळ्यांना की मला इथे जॉब मिळाला आहे म्हणून. आणि मग गायत्री इथे तेजसला सांगते, पेढा देते आणि म्हणते की ॲक्च्युली मी दसऱ्याला या सगळ्यांना घरातून बाहेर काढणार होते, पण आता ठीक आहे, तर आता तू नाही तर मानसीचा रोजचा हरलेला चेहरा मला इथे बघायला आवडेल. मानसी आणि तेजसला त्रास देण्यासाठी गायत्री अजून काय काय नाटक करते किंवा कसं काय बोलते हे बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा सिरियल थोडं तुझं थोडं माझं.